शहराकडचा मॉल, गावाकडचा बाजार. शहराकडचा मॉल 24 तास ओपन असतो. तुम्हाला कधी काय पाहिजे ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. आठवड्यातनी एकदाच. आमचा बाजार आठवड्यातनी एकदाच असतो. काय घ्यायची ती आठवड्यातनं एकदाच घ्यायची. एकदा आठवड्याचा बाजार घेतला ना तुम्ही, डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच गरज पडणार तुम्हाला. मध्ये आधी गरजच पडत नाही आम्हाला घ्यायची काही. आमच्या मॉल मध्ये भाज्यांच्या वस्तूंचा रेट एकदम फिक्स असतो. तसलं टेन्शनच नाही. आमच्या बाजारात तसलं काही टेन्शनच नसतं. आमचा शेतकरी राजा आहे ना, तुम्हाला परवडन तेच रेट मध्ये भाज्या देतो. काहीच टेन्शन नाही. आणि कधी कधी जर तुमच्याकडे पैसेच नसते ना, तर आमचा शेतकरी राजा एवढा दिलदार आहे ना, तुम्हाला फुकट म्हणलं तरी देऊ शकतो बाजार तो. क्वालिटी शेतकरी. आमच्या मॉल मध्ये भाज्या सगळ्या हायजेनिक असतात व टवटवीत कलरफुल असतात. रताळी यांच्या मॉल मध्ये एकदम पांघर भाज्या असतात. त्याला चवना धाऊ ती फक्त दिसाय कलरफुल दिसतात. काही नाही, त्याला फक्त केमिकलनी इंजेक्शन देऊन कलर मारलेला असतो. त्याला चवना धाऊ पांघर निवाच्या भाज्या असतात. दिसाय फक्त नीट. आणि आमच्या भाज्या आहेत का, आमच्या भाज्या एकदम क्वालिटी गावरान भाज्या असतात. आमच्या चवीला बी नाच खोळा एकदम. जरी आमच्या भाज्या दिसायला तुमच्या मॉल मधल्या गत नसल्या ना, टवटवीत आणि कलर वाल्यात असल्या फडतूस, तर बी खाऊन चव बघ. आणि कधी त्यांनी आजार बी नाही पडू शकत. एकदम नॅचरल आणि एकदम ओरिजिनल. आणि आमच्या भाज्या आहेत का, ताज्या असतात. ताजे एकदम रानातनं सकाळ सकाळी काढून बाजारात आणलेले असतात विकायला, एकदम फ्रेश. तुमच्याकडे नसतं ती इंजेक्शन मारून तिथं शोला मांडले. आम्हाला मॉल मध्ये बाजार करताना जर भूक लागली तर आम्हाला लगेच पिझ्झा, बर्गर, मंचुरियन, सँडविच असे पदार्थ खायला भेटतात. भेळ. आमच्या बाजारात डायरेक्ट भेळ, भजी, जिलेबी, शेवरिवडी, काय पाहिजे ते तुम्हाला सगळं मिळतं तिथं लगेच. अरे बाजारातली भेळ खाऊन बघ एकदा. काय खातो, पिझ्झा आणि बर्गर. नाथ खोळे एकदम तर्री मारून भेळ देते. एकदम मटकी बिटकी एकदम क्वालिटी. पोटच भरतं, मन बी तृप्त होते. आणि तुला माहितीये का, बाजारामध्ये मित्रांसोबत आहे ना गोल करून बेळ खाण्यात जो आनंद आहे ना, ती तुमच्या मॉल मध्ये कुठंच नाही रे. कधी एकदा बेळ खायला या आमच्या ग्रुप मध्ये. असली नाथखोळ बेळ असते ना बाजारची, येडा होशील येडा. आणि तुमच्यासारखी चेहऱ्यातली 4 चकोची येतात आमच्या बाजारामध्ये मोल भाव करायला. अरे थोड्या लाजा वाटू द्या रे. मॉल मध्ये घेताना भाज्या भिज्या सगळं एमआरपीच्या रेटनी घेता तुम्ही. आणि इकडे आमच्या शेतकरी राजाला मोल भाव करायला होता. अरे लाजा वाटल्या पाहिजे राव. एवढा असून बी आमचा शेतकरी राजा एवढा दिलदार आहे, तरी बी त्यांना मोलभाव करून देतो. कुणाला नाराज नाही करत. कारण शेवटी जगाचा पोशिंदा एकच आहे, तो म्हणजे शेतकरी राजा. म्हणून सांगतोय, गावाकडच्या बाजाराचा नादच नाही करायचा. विषय एंड.